हे रुपाली कुठे गेलतीस? काही नाही, औषधाने गेलतो. सासूबाईंची तब्येत बिघडली, आजारी आहेत त्या. दिवसावर वारी राहिली, तू वारीला जाणार नाहीस? हा, आधी तर लई नाचत होतीस वारीला जायचं आहे, वारीला जायचं आहे म्हणून. आता काय झालंय? काही नाही, त्यांची तब्येतच बिघडल्या. त्यांची तब्येत बरी झाली तर जायचं होतं मनात, पण आता त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्याला सोडून तर कसं जायचं म्हणून नाही जाणार हो. बरं जाते मावशी, त्यांना औषध द्यायचं. लई नाकान वांगी सोलत होती की वारीला जायचंय, वारी जायचंय म्हणून. आता कुठे गेली तिची वारी? थांब, तिची मजाच करतो. का ग बहिणी, काय झाले तुला? का झोपल्यास? हा, आई उठा, मावशी आल्या त्या. का ग, काय झाले तुला? एवढी काय आजारी पडल्यास? अगं वहिनी, मला बरंच वाटतं ना ग. थंडी वाजून यायला आल्या, ताप आलाय, काय करू? लई बरं वाटत झालंय मला. तू आजारी पडल्यास, तुझी सून वारीला जाईना झाल्या. आता वारी या वर्षी चुकत्या का नाही तुमची? हा, अगं आत्तापर्यंत वारी चुकून नाही, जा जा म्हणून लागलोय, खरं पोरगी ऐकणच झाले. दरवेळेस म्हणत होतीस की विठ्ठलानं बोलवलंय, विठ्ठलानं बोलवलंय म्हणून. या वर्षी विठ्ठलानं तुला बोलवलं नाही काय? वारीला जाणार नाहीस काय? ह्यावेळेस आईची तब्येत बरी नाही आणि आईजवळ पण घरात कोण नाही, आणि मी पंढरपूरला वारीला गेल्यावर घरात लक्ष कोण ठेवणार? जायचं तर लई इच्छा होती. वाटत होतं विठ्ठलानं तब्येत बरी करावी आईची आणि मी जावं वारीला, पण तब्येत काय बरी नाही आणि कशी मी वारीला जाऊ? काय बी सांगू नकोस, वारीला जायला नशीब लागतंय. विठ्ठलाला भेटायला विठ्ठलाचं बोलावणं यावं लागतंय. विठ्ठलाने यावेळेस मला सांगितलंय, वारीला येऊ नकोस, मला भेटायला येऊ नको, तू तुझ्या घरात सासूची सेवा कर. वारी काय पुढच्या वर्षी पण घडेल. विठ्ठल सांगतोय वय, या वेळेला नशिबातच नाही तुझ्या वारी. विठ्ठलाला भेटायला वारीला जायला पाहिजे असं काही नाही. मनात भक्तिभाव असेल ना, विठ्ठल कुठेही भेटतो. तुला भेटायला आला वय विठ्ठल. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा करताना साक्षात विठ्ठल आलेली भेटायला त्यांना, आणि मग मी सासूसऱ्यांची सेवा केली तर मला काय येणार नाही विठ्ठल भेटायला? हे बघा मावशी, माझं सासर हेच माझं पंढरपूर आणि माझं सासूसरा हेच माझे विठ्ठल रुक्मिणी. तिला भेटतोय विठ्ठल.